हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय चॅनल। तर मी तुम्हाला आज माझं स्वयंपाक झाल्यानंतर मी किचन क्लीन कसा करते, ऑर्गनाइज कसं करते हे दाखवणार आहे। पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक शेअर करायला विसरू नका। तर इथे बघा माझा स्वयंपाक झालेला आहे। तर मी भांडी सगळी म्हणजे सगळं काढून ठेवते, जेवण भाजी वगैरे टिफिन वगैरे सगळं भरून ठेवला। आता भांडी घासायला घेतलेत। आता भांडी घासल्यानंतरच तुम्हाला दाखवते। तर इथे बघा माझी भांडी क्लीन करून झालेली आहेत। तर मी भांडी क्लीन करते त्यानंतरच मग किचन स्टाईल्स वगैरे सगळ्या क्लीन करायला घेते। तर आता मी किचनच्या स्टाईल्स क्लीन करणार आहे। तर रोज मी स्वयंपाक झाल्यानंतर रोज सकाळच्या किचनच्या स्टाईल्स नळ हे सगळं क्लीन करून घेत असते आणि जिथल्या तिथे मी सगळं परत ठेवत असते। आणि मी किचनवर जास्तीत जास्त काहीच ठेवत नाही। माझा म्हणजे किचन मोठा आहे पण किचन ओटा छोटा आहे, स्मॉलच आहे, त्यामुळे मी त्याच्यावर काहीच ठेवत नाही। साईडून फर्निचर केलेलं आहे, ती सगळं मी तिकडेच ठेवून देते। किचनच्या तिथे मी काहीच ठेवत नाही, कारण का आपण स्वयंपाक करत असेल तर स्वयंपाकाचं सगळं पीठ वगैरे म्हणजे असं उडत असतं, मग ती भांडी खराब होतात। त्यामुळे मी तेलाची किटली वगैरे काहीच ठेवत नाही। फक्त मनी प्लांट आहे तो एका कोपऱ्यात ठेवून देते आणि एका कोपऱ्यामध्ये माझा कचऱ्याचा तो छोटा बघा डब्बा आहे, असं टोपली टाईपच आहे। प्लॅस्टिकच्या पिशवीत कचरा भरते आणि मी त्याच्यात ठेवत असते। इकडे तिकडे पडण्यापेक्षा मी त्या टोपलीमध्येच टाकत असते आणि नंतर मग डस्टबिनमध्ये बाहेर टाकून येते। तो पण रोज क्लीन वगैरे व्यवस्थित करून घेते। त्यानंतर ह्या साईडला बघा मी फर्निचरचं असं बनवून घेतलेलं आहे जेवण वगैरे ठेवण्यासाठी। तिथे मी जेवण वगैरे बनवून झाल्यानंतर ते ठेवून देते। जेवण कांदा भाजी कट करायची असेल तर मी त्या साईडलाच करत असते। खूप म्हणजे मला कम्फर्टेबल पण वाटतं आणि पटकन काम होतं। तर इथे बघा आता गॅस वगैरे क्लीन करून झालेला आहे। तर नळाचं पाणी गेलेलं आहे, त्यामुळे मी टब ठेवलेला आहे, टपात पाणी घेतलेलं आहे, नाहीतर नळाला पाणी असतंच। तर आता माझं गॅस किचन वगैरे सगळं क्लीन करून झालं त्यानंतर मी काय करते, एक सुका कपडा घेते आणि त्याने गॅस क्लीन करून पूर्ण पुसून घेते। म्हणजे काय होतं, ओला असं राहत नाही किंवा गॅस वगैरे खराब होत नाही किंवा त्याला गंज वगैरे पकडत नाही आणि वरच्या ज्या जाळ्या असतात त्या पण खराब होत नाही। त्यामुळे मी गॅस लगेच अशा कोरड्या कापडाने पुसून घेते। त्यामुळे दिवसभर घरामध्ये पसारा पण वाटत नाही आणि रात्री पण मी अशाच पद्धतीने गॅस क्लीन करत असते, ऑर्गनाइज करत असते। जे मसाले लागतात ते घ्यायचे, व्यवस्थित ठेवून द्यायचे, संपले असतील तर लगेच पटकन काढून लगेच ठेवून देते। म्हणजे त्यामुळे आपली जेव्हा इतर वेळेस स्वयंपाक वगैरे बनवायचं असेल तर गडबड वगैरे जास्त होत नाही। तर मी असं करत असते। तर हे बघा माझा हा मनी प्लांट तुम्हाला बोललो होते, ह्या कोपऱ्यात साईडला ठेवते आणि हा एका साईडला फर्निचरचं करून घेतलं आहे। ते हे इकडे मी माझा स्वयंपाक झाल्यानंतर मी त्याच्यावर स्वयंपाक वगैरे ठेवत असते आणि भाजी वगैरे कट करायचं असेल तर ती त्याच्यावर करत असते। तर आता बघा स्वयंपाक झाल्यानंतर गॅस वगैरे पुसल्यानंतर मी हे माझे रोज मिठाचं म्हणजे हळद वगैरे हे डबे असतात ते व्यवस्थित रोज मी असे पुसून ठेवत असते, ओल्या कापडाने अशा सुक्या, म्हणजे जास्त ओला पण नाही। असं पुसल्यामुळे काय होतं, जास्त चिकट वगैरे डबे होत नाहीत आणि खराब पण वाटत नाही। त्यामुळे मी असं स्वयंपाक झालं की लगेच जे लागत होतं आपल्याला लागतं त्या गोष्टी मी लगेच पुसून ठेवते। त्यामुळे स्वच्छ आणि छान राहतं आणि जिथल्या तिथे व्यवस्थित ऑर्गनाइज पण होतं। इकडे तिकडे भांडी वगैरे म्हणजे राहत नाहीत। तर ह्या साईडला बघा इकडे चपातीला जे मी पीठ घेते ते ह्या डब्यात ठेवते, तेल पण घेते ते ह्या एका डब्यात ठेवते। म्हणजे प्रत्येक वेळेस डिश वगैरे प्रत्येक वेळी भांडी खरकाटी होत नाही, त्यामुळे मी असे डब्बेच केलेले आहेत परमनंट। आणि ह्या मोठ्या किटलीमध्ये माझं एक्स्ट्रा जास्त तेल असतं ते पण व्यवस्थित मी रेग्युलर पुसून वगैरे क्लीन करून व्यवस्थित ठेवत असते। आणि जे फर्निचर आहे ते पण व्यवस्थित मी रोज पुसून घेते। एकदा हात फिरवला की चिकट होत नाही आणि क्लीन किचन पण खूप छान राहतो आणि झुरळ वगैरे काय होत नाहीत। तर माझ्या किचनमध्ये एक पण झुरळ वगैरे नाही, अशी मुंगी वगैरे नसते कधीच। तर असं मी ऑर्गनाइज किंवा क्लीन ठेवते, त्यामुळे किचन ओटा पण छान राहतं आणि आपल्याला पण प्रसन्न असं वाटतं। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा। आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। मग चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय।